CNN चैनल में आपका स्वागत है। थाने से इस वक्त की सबसे बड़ी खबर सामने आ रही है। क्राइम ब्रांच यूनिट 5 ने एक बड़ी कार्रवाई करते हुए मासूम की जान लेने वाले आरोपी को गिरफ्तार कर लिया है। ये गिरफ्तारी किसी फिल्मी कहानी से कम नहीं रही। पुलिस ने बारीकी से जांच करते हुए आरोपी को थाने से दबोच लिया। पूरे इलाके में इस खबर से सनसनी फैल गई है। क्राइम ब्रांच की इस तेजी और तत्परता की हर तरफ तारीफ हो रही है। आरोपी से पूछताछ जारी है और जल्द ही और भी बड़े खुलासे होने की उम्मीद है। RNN चैनल से जुड़े रहिए, हम आपको देंगे हर अपडेट सबसे पहले। कासारवडोली पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीचा खुनाचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 5 पोलीस निरीक्षक सलील भोसले साहेब, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API शरद पाटील, API भूषण शिंदे, API पल्लवी ढगे पाटील, PSI माने आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या सुपरविजन मध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला। त्याच्यामध्ये समाधान सूर्यवंशी वय वर्ष 40 राहणार लोकमान्य पाडा नंबर 3 ठाणे पश्चिम या आरोपीला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। या आरोपीचा मान्य न्यायालयाने 17 जुलै पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। प्राथमिक तपासामध्ये आरोपीनं अल्पवयीन मुलीची ओढणीने गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झालेलं आहे। परंतु त्यामागचं कारण या रिमांड मध्ये जो काही तपास होईल त्याच्यामध्ये निष्पन्न होईल नक्की काय कारण होतं किंवा काय त्यांचा वादविवाद झाला का किंवा काय इतर शारीरिक अत्याचाराचा काय संशय आहे का त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे। आरोपी हा रिक्षा चालक आहे। मागील 12-13 वर्षापासून तो ठाण्यामध्ये रिक्षा चालवण्याचं काम करतो। पण ज्यावेळी ही बॉडी आढळली त्यावेळी आपण अपहरणचा गुन्ह्याच्या हिशोबाने आपण तपास करत होतो। नेमकं ज्यावेळी हा आरोपी आपल्याला भेटलेला आहे तपासामध्ये काय नेमकं तुम्ही सांगितलं असते? आम्ही सध्या आरोपीला अटक केलेली आहे। मान्य न्यायालयाने त्याची 17 जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। पोलीस कोठडीमध्ये अधिक तपास केल्यानंतर त्याने शारीरिक अत्याचार केला आहे किंवा त्यांचा काय देवाणघेवाणीचा पैशाचा वाद आहे का किंवा इतर अजून कुठलं काय कारण आहे का ते स्पष्ट होईल तपासामध्ये। ही अल्पवयीन मुलगी आहे त्यामुळे तिचं आपण वेअरअबाउट डिस्क्लोज करत। 4 तारखेला ती ठाणा रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून निघाली। त्या आरोपीनं तिला त्याच्या रिक्षामध्ये बसवून मानपाडा, भिवंडी, त्याचबरोबर मानकोली आणि ठाणा पश्चिम मध्ये इतर काही परिसरामध्ये फिरवल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्यानंतर त्यानं वाघबीळ गावाच्या जवळ सुनसान जागेमध्ये तिचा गळा आवळून खून केला आणि तिची बॉडी त्या ठिकाणी त्यानं टाकून दिली। 4 तारखेला साधारण ते दुपारी 1 ते 2च्या दरम्यान ठाणे रेल्वे स्टेशनवरून त्याच्या रिक्षामध्ये बसले, आरोपीच्या रिक्षामध्ये।